Hello Nitin, how are you? गुड. कसा आहेस तू? मस्त मस्त, फॅन्टास्टिक. थँक यू फॉर जॉईनिंग मी टुडे. नितीन, तू माझे इंटरव्ह्यूज बघितलेले आहेस ऑलरेडी, सो इट्स गोइंग टू बी अ कॅज्युअल कॅचअप, जस्ट क्वेश्चन अँड आन्सर्स, जस्ट टू फाइंड आउट तू काय करतोस, काय नाही करतोस, ऑल दिस थिंग्स. ठीक आहे? सो लेट्स स्टार्ट विथ युअर इंट्रोडक्शन, नेम, तू पुण्यातनं कुठनं आलायस, की तुझी बॅकग्राऊंड सॉर्ट ऑफ. फर्स्ट ऑफ ऑल आशिष, थँक्स फॉर हॅव्हिंग मी, कारण इट्स अ ग्रेट वर्क व्हॉट यू आर डुईंग, ब्रिंगिंग आवर कम्युनिटी टुगेदर इन ऑस्ट्रेलिया. सो थँक्स फॉर हॅव्हिंग मी अगेन. माझी बॅकग्राऊंड म्हणजे मी पुण्यात कोर पुण्याचाच, 23 वर्ष मी पुण्यात माझं शिक्षण पूर्ण केलं, खुसरोवाडी आणि MIT कॉलेजमधून, आणि त्यानंतर मी ब्रिस्बेनला मास्टर्ससाठी आलेलो. सो गेले 25 वर्ष मी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम आणि वेगवेगळ्या देशामध्ये माझ्या कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री थ्रू काम करत आहे. आणि येस, बेसिकली बेस्ड इन ब्रिस्बेन, आणि ऑस्ट्रेलिया इज सेकंड होम, पण येस, बॉर्न अँड ब्रॉट अप इन पुणे. हो, थँक्यू सो मच. तू इथे जॉब करतोयस का तुझा स्वतःचा बिझनेस आहे इथे? माझं कन्स्ट्रक्शन मध्ये जॉब स्वतःचा आहे. सॉरी, बिझनेस नाही, मी कन्स्ट्रक्शन फील्ड मध्ये जॉब करतोय, आणि असा प्रोजेक्ट मॅनेजमेंट या क्षेत्रात मी बिल्डिंग आणि इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये काम करतोय. हो. सो से मंडे टू फ्रायडे यू आर बिझी विथ युअर कन्स्ट्रक्शन वर्क, राईट? मग अपार्ट फ्रॉम ते जो जॉब आहे त्याच्या पलीकडे तुझ्या काही हॉबीज, तू काय करतोस? मी खूप वर्ष क्रिकेट खेळायचो, आणि मी जवळजवळ 15 वर्ष क्रिकेट खेळलो, आणि त्यानंतर मुलं झाल्यानंतर, ॲज यू नो, एव्हरीवन स्लोज डाऊन. पण आय कंटिन्यूड बिट ऑफ कॉर्पोरेट क्रिकेट क्लब्स फॉर्मेशन इन डिफरंट parts of the world wherever I lived. And apart from my first love, I always say cricket, I also get involved in projects like what you are doing, bringing community together, knowledge sharing, and we can do a lot together. करेक्ट. नितीन, ऍक्च्युली आज आपला जो कॅचअपचा जो मुख्य मुद्दा जो होता, की ज्याचा मला जास्त इंटरेस्ट खूप जो ट्रिगर झाला, तो म्हणजे अबाउट कॅस्ट. ठीक आहे? आता कम्युनिटी एड किंवा स्पॉन्सरिंग अ चाइल्ड किंवा त्यांचं एज्युकेशन, हे जे काय आहे, इट्स रिअली अ बिग एफर्ट. ठीक आहे? आणि हा सगळ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे ॲट सम पॉइंट. कारण जसे आपल्याला, आपण नशीबवान होतो की आपल्याला चांगलं खायला मिळालं, प्यायला मिळालं, एज्युकेशन मिळालं. पण काही अनफॉर्च्युनेट लोक पण असतात की जे टॅलेंटेड असतात आणि त्यांना त्या सपोर्टची गरज असते. तर माझं जे आज तुझ्याशी जे कॅचअप करण्याचं अट्रॅक्शन मुख्य होतं ते आहे कॅच. तर आपलं जेव्हा बोलणं झालं तर मला फारसे डिटेल्स याच्याबद्दल माहिती नाही आहेत, आणि आपल्या पुणेकरांनाही फारसे माहिती नाही आहेत. म्हणून जस्ट टू फाइंड आउट की काय आहे कॅस्ट, काय आहे. तू एक चांगला पॉइंट कव्हर केला की आपण खूप फॉर्च्युनेट आहोत की आपल्याला खूप चांगलं एज्युकेशन आणि खूप चांगला बेस दिला. पुणे काय, महाराष्ट्र काय, कुठनंही आपण भारतात आलो, आणि सगळ्यांचा मंत्र, आपल्या सगळ्या सक्सेसचा मंत्र हा एज्युकेशन आहे. आपल्याला ज्या कमी पैशात आपण खूप चांगलं एज्युकेशन घेऊ शकलो, आणि त्यामुळे आपण जे आज वेगवेगळ्या देशांमध्ये एस्टॅब्लिश्ड आहोत, त्याचं कारण आहे शिक्षण. आणि तो माझ्या नेहमीच जिव्हाळ्याचा विषय होता, कारण शिक्षण असेल तर दॅट इज द बिगेस्ट, आय वुड से, टूल ऑर ॲसेट. आणि त्यामुळेच मी कास्प या संस्थेला 2005 साली अप्रोच झालो की मला जी मुलं तू म्हटला त्याप्रमाणे की अनप्रिव्हिलेज्ड आहेत, की जी खेड्यापाड्यात आहेत, की ज्यांच्याकडे टॅलेंट्स खूप आहेत पण एक्सपोजर नाहीये, किंवा घरामध्ये तेवढं एज्युकेशन एन्व्हायरमेंट नसल्यामुळे त्यांना फक्त शेती किंवा फक्त त्यांच्याच गावामध्ये काही करता येईल एवढंच माहिती असल्यामुळे त्यांना मार्गदर्शन नाही. त्यामुळे ही कास्टची संस्था आहे जी डॉक्टर गोखले, तुझ्या माझ्यासारखेच विचारांनी चालू केलेली ही संस्था आहे. 1976 ला ही संस्था स्थापन झाली,
आणि डॉक्टर गोखल्यांनी त्यावेळेस उद्देश हा होता की ज्यांना लेप्रसी झालेले पेरेंट्स आहेत त्यांना बाजूला टाकलं जातं आणि म्हणून मुलांना पण त्यांच्या बेनिफिट्स मिळत नाहीत, तर त्या उद्देशाने त्यांना शिक्षण देण्यासाठी ही संस्था स्थापन झाली. आणि हा जो उद्देश आहे की प्रत्येक मुलगा मुलगी डिझर्व एज्युकेशन आणि दॅट इज अ फंडामेंटल थिंग फॉर एनीवन्स लाईफ टू बी समथिंग. त्यामुळे ह्या संस्थेचा आणि माझ्या विचारांचा खूप सारा एक सिनर्जी दिसली मला त्याच्यात. आणि दुसरा भाग मला हा प्रकर्षाने जाणवतो प्रत्येक ठिकाणी मी जेव्हा जातो किंवा मी भेटतो लोकांना, की आपण खूप भाग्यवान आहोत. आपल्याला आपण जे काही कष्ट केले त्या मानाने आपल्याला खूप काही देवाने दिले. सो आपल्याला आपला जो खारीचा वाटा आहे आणि तो आपण या माध्यमातून जर या मुलांना शिक्षणासाठी दिला आणि इफ वी स्ट्रक्चर इट द वे वी वॉन्ट टू मॉनिटर देम, नॉट जस्ट गिव्हिंग मनी बट टू सी देअर डेव्हलपमेंट. आणि ती कास्ट संस्था खूप चांगल्या पद्धतीने करते, कारण त्यांचे जे व्हॉलंटियर्स आहेत ते मुलं सिलेक्ट करतात, जे डिझर्विंग मुलं आहेत, वेगवेगळ्या क्षेत्रात कामं करतात ही लोक, पण पर्टिक्युलरली एज्युकेशन मध्ये दे सिलेक्ट द केस स्टडी आणि देन दे विल प्रेझेंट इट टू अस. आणि मग त्या मुलाची प्रगती, आता मी 16 वर्ष त्यांच्या बरोबर आहे, त्या मुलांच्या प्रगतीतून आपल्याला जी समाधान म्हण किंवा सक्सेस स्टोरी त्यांचा प्रवास बघायला मिळतो ते खूप समाधानकारक आहे. सो आता ही जी स्पॉन्सरशिप आहे किंवा एड आहे, हाऊ डज इट स्टार्ट, हाऊ डज इट वर्क ऍक्च्युअली? खूप सिंपल तसं स्ट्रक्चरिंग आहे त्यांचं, की तुम्ही त्यांच्या वेबसाईटवर जाऊन सुद्धा स्पॉन्सरशिप देऊ शकता. परंतु जर तुम्हाला, जसं मी आता साधारण 160 मुलांचा पोर्टफोलिओ बघतो, पण त्यामध्ये स्टेप्स अशा आहेत की तुम्ही त्या मुलांची केस स्टडी कास्ट तुम्हाला प्रेझेंट करते. $7,500 किंवा $150 ही त्यांची वार्षिक शिक्षणाची फी आहे. त्यामध्ये त्यांना शैक्षणिक गोष्टी पुरवल्या जातात आणि त्यातून त्यांना मार्गदर्शन सुद्धा दिलं जातं शिक्षणाच्या बाबतीत. त्यांच्या डे टू डे काही त्यांचे चॅलेंजेस असतील अभ्यासामध्ये, तर ते कास्ट ऑफिसमध्ये येतात आणि त्यांना ह्या शैक्षणिक स्कॉलरशिप म्हणू शकतो आपण, त्यातून 5वी ते 12वीचं शिक्षण दिलं जातं. आणि त्यातला हा काही भाग कास्ट हे प्रोजेक्ट चालवण्यासाठी, जरी ती नॉट फॉर प्रॉफिट असली तरी त्यांचे जे ऑफिसेस, त्यांचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्या मॅनेजमेंटसाठी काही भाग ठेवला जातो आणि रेस्ट ऑफ इट गेट्स डिलिव्हर्ड टू द स्कूल, नॉट रादर टू द चिल्ड्रन ऑर देअर पेरेंट्स. सो इट गेट्स युज्ड स्पेसिफिकली त्यांच्या शिक्षणाकरता आणि त्यांच्या कपडे लत्ते म्हण किंवा शैक्षणिक गरजा भागवण्याकरता. म्हणजे कॅश हँडआउट होत नाही, ऍक्च्युअली इट इज कन्व्हर्टेड इनटू सम म्हणजे बेनिफिट, लाईक जसं कपडे असतील किंवा शाळेची पुस्तकं असतील, या टाईपचं शिक्षण असेल कुठलंही, त्यासाठी ऍक्च्युअली ते यूज केला जातो. आता तू मगाशी एक म्हणालास की सिलेक्शन प्रोसेस असते, तर असं काही आहे का की हा ह्या कास्टचा आहे, हा ह्या रिलिजनचा आहे म्हणून त्याला करा, किंवा ही मुलगी आहे किंवा हा मुलगा आहे म्हणूनच त्याला सिलेक्ट करा, असं काही आहे का? देर इज एनी अदर सिलेक्शन क्रायटेरिया? खूप छान प्रश्न आहे हा, कारण हा प्रश्न मला वेगवेगळ्या पद्धतीने विचारला गेलेला आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे माझे आता 4-5 स्टुडंट्स होते, त्यातली एक मुलगी, फक्त मुलगीच होती, ती मुस्लिम कम्युनिटी मधनं होती, पण तिच्या घरी सगळी मुलं होती, पण मुलांपेक्षा मुलीला शिकायचं होतं, तर मी स्वतः त्या मुलीला सिलेक्ट केलं. त्याच पद्धतीने काही मित्र आहेत की जे स्पेसिफिकली मुली शिक्षणासाठी प्रेफरन्स मागतात, परंतु मुख्य मुद्दा बघितला जातो की त्यांची आर्थिक परिस्थिती काय आहे, त्यांची शैक्षणिक प्रगती काय आहे आणि
त्या मुलांचा जेव्हा इंटरव्ह्यू घेतला जातो तेव्हा त्यांची डिझायर काय आहे की मला शिक्षण का घेतलं पाहिजे, ह्या 3च क्रायटेरियामध्ये मुलं सिलेक्ट होतात आणि ती प्रेझेंट केली जातात स्पॉन्सर्सला. आणि कुठल्याही बाकी क्रायटेरिया जसं तू म्हटला की जात किंवा मुलगा मुलगी कुठलाही भेदभाव केला जात नाही. as long as they want to have a desire to finish their education, do something for their family or for themselves, that is the only criteria which caste looks at it. सो अशी काही अपेक्षा असते का की लेट्स से आता आता ॲज यू सेड की 7वी ते 12वी बरोबर, म्हणजे 5 वर्षाचा हा स्पॉन्सरशिप प्रोग्राम आहे लेट्स से, आणि दरवर्षी स्पॉन्सरने 150 160 जे काय कन्व्हर्जन असेल ते जर का डोनेट केलं तर 5 वर्षाचं त्या एका माणसाचं मुलाचं एज्युकेशन किंवा नीड स्पॉन्सर होईल, बरोबर आहे. आता ह्या 5 वर्षाचा पिरियड संपल्यानंतर अशी काही अपेक्षा आहे की का त्या मुलाने किंवा त्या मुलीने जॉब सुरू केला आहे तर त्याची काही संस्थेला परतफेड करावी किंवा अजून कोणाची जबाबदारी घ्यावी, असं काही याच्यामध्ये आहे का? ही अपेक्षा कास्टची तर अजिबात नाहीये, परंतु मी माझ्या माहितीत जे काय 16 वर्ष मी जी मुलं बघितली त्यांना साधारण 5वी ते 12वी शिक्षणात मदत झाल्यानंतर ते जेव्हा कॉलेजमध्ये जातात किंवा शहराकडे येतात कॉलेजमध्ये शिकण्यासाठी आणि खूप वेगवेगळ्या पदांवर त्यांना नोकऱ्या मिळतात, तर ती एक परतफेड म्हण किंवा ती जी स्वतःची नैतिक जबाबदारी म्हणून म्हण ती ही मुलं कायम सातत्याने करत आली आहेत. त्यामुळे त्यांच्यावर कुठलाही तणाव न टाकता की तुम्ही परतफेड करा किंवा हे तुमच्यासाठी तुमच्यावर उपकार करत आहे का असं काहीही न करता त्यांना त्यांच्या शिक्षणात हातभार आणि मार्गदर्शन करून त्यांचं जीवन घडवल्यानंतर मुलं त्यातून जी गेलेली आहेत ती आपोआप परत मदत करताना दिसत आहे. आता अजून एक प्रश्न असा आहे, तर सिन्स यू आर बेस्ड आउट ऑफ ब्रिस्बेन किंवा आपल्यामध्ये ट्रस्ट फॅक्टर असतो, तर ठीक आहे आम्ही मे बी पुणेकरच मदत करतील किंवा एक स्पॉन्सरशिप असेल, पण असं गॅरंटी काय की आपण जे पैसे भरतोय, भरे $1 असेल ना तर $150 असतील, की ते त्या मुलापर्यंत पोहोचत आहेत? हे दोन प्रकारे कास्ट मेक शुअर करतं की तुम्ही ते पैसे त्या मुलांपर्यंत पोहोचतायत. जेव्हा कास्ट डिस्बर्स करतं हे सगळे फंड्स तेव्हा कास्ट विल कीप अ गुड अकाउंट ऑफ. आता माझ्याकडे 160 मुलं आहेत तर प्रत्येकाची रिसीट ही स्पॉन्सर्सला गेल्यानंतर स्पॉन्सर्स कडे त्यांचा प्रोग्रेस रिपोर्ट जातो आणि जर आता भारतात तुम्हाला जायचं असेल तर तुम्ही त्यांना भेटू शकता, त्या मुलांना किंवा त्यांच्या पालकांना. ती ट्रान्सपरन्सी कास्टने ठेवली आहे, पण अकाउंट्स मधनं कास्टच्या त्यांना जे पैसे जातात हे ऑब्विसली मला त्याची ट्रान्सपरन्सी नाहीये, पण जे मी बघतोय गेले 16 वर्ष, कास्ट ऑलवेज मेक शुअर की दॅट मनी इज ट्रान्सफर्ड टू द इन्स्टिट्यूट और शाळा जी त्या मुलांना शिकवते. आणि जे कपडे लत्ते किंवा पुस्तकांचा खर्च आहे ते त्यांच्या रेग्युलर ग्रुप मधून किंवा ग्रुप गॅदरिंग्स मधून ते पब्लिश करत असतात आणि त्यांचा सगळा हिशोब ते नॉट ओनली वार्षिक पद्धतीने पण रेग्युलर पद्धतीने त्या मुलाच्या डेव्हलपमेंट मधून आपल्याला पोचवत असतात. त्यामुळे तू जसं म्हणला तसं वन ऑफ पैसे देऊन हे मोकळे होत नाही, तर तुम्हाला जर 6 महिने त्याचा प्रोग्रेस रिपोर्ट हवा असेल तर तो मिळतो. त्यातून तुम्हाला त्याची प्रगती कळते त्या तुमच्या स्पॉन्सर मुलाची मुलीची, आणि त्यातून आय गेस इनफ इंडिकेशन मिळतं आपल्याला की त्या मुलाला पर्यंत मदत पोहोचतीये. आणि जरी तुम्हाला वाटलं की हा जो तुमचा स्कॉलरशिपचं रक्कम आहे, ही जी रक्कम आहे ती त्यांना पोहोचते, तर यू कॅन आस्क द क्वेश्चन देर इज
group of I have got a working group with caste which I have access to, which they are very much accessible to answer any accounting questions. Okay. Cool. आता जसं इंडियातनं डोनेशन्स येत असतील तशी बाहेरनं पण लोक डोनेट करत असतील, तर आय एम शुअर गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं काहीतरी रेग्युलेशन असेल की जिथे तुम्ही यू शुड बी एबल टू अलाउड बेसिकली टू ऍक्सेप्ट फंड्स फ्रॉम फॉरेन कंट्रीज किंवा फॉरेन सिटीजन्स ऑर समथिंग लाईक दॅट. तर तसं ऑथरायझेशन तुमच्याकडे काही आहे का कास्टचं? हो, म्हणजे ती इट्स अ registered organization in India of course, but not overseas. म्हणजे US मध्ये म्हणा किंवा नॉर्वे, युरोपमधनं नॉर्वे आणि डेन्मार्क खूप मदत केलेली आहे त्यांनी कास्टला डायरेक्ट. पण ते जे मेकॅनिझम आहे की तुम्ही डायरेक्ट US डॉलर्स म्हण किंवा ऑस्ट्रेलियन डॉलर्स ट्रान्सफर टू कास्ट इज स्टील अ ट्रिकी प्रोसेस. त्यामुळे त्या सिच्युएशन मध्ये काही वेळेस मी सगळ्या वेळेस म्हणत नाही, मी 2 प्रोजेक्ट आता मध्ये रन करायचा प्रयत्न केला की ऑनलाईन पेमेंट त्यांना त्यांच्या वेबसाईट वरूनच इंटरनॅशनल ट्रान्सफर्स होऊ शकतील का. तर तो प्रोजेक्ट अनफॉर्च्युनेटली वॉज नॉट सक्सेसफुल बिकॉज ऑफ दिस रेग्युलेशन्स आणि तू जे म्हटलास ते. परंतु इंडियामधल्या अकाउंट जनरली सगळ्या माझे जे मी बघितलं की NRIs आहेत त्यांची इंडियामध्ये अकाउंट्स असतात, तर आयदर दे ट्रान्सफर इट थ्रू देअर इंडिया अकाउंट विच इज फाईन. पण अजूनही चॅलेंज आहे रेग्युलेशन्समुळे की फॉरेन बँक्स मधून इंडियाच्या बँकेंना डायरेक्ट कास्टमध्ये आता तरी क्रेडिट कार्ड किंवा इंटरनॅशनल बँक ट्रान्सफर करता येत नाही. आणि तो मुद्दा आम्ही प्रयत्न करतोय सॉल्व्ह करायचा, परंतु त्याला कास्टच्याही पुढची बंधनं आहेत. कारण अकाउंटिंग हे क्षेत्र किंवा टॅक्सेशन जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये अजून त्यांना त्याची सोल्युशन काढता आलेली नाही. आता कास्टचं जे ऑफिस आहे ते पुण्यामध्ये इटसेल्फ आहे का? त्यांचं हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे बाणेरला, आणि त्यांची वेगवेगळ्या ठिकाणी, आता मी ज्या बिकॉज महाराष्ट्रामधनं असल्यामुळे मी रायगड जिल्ह्यात घेतलाय. रायगड जिल्ह्यामधली माझ्याकडे कास्टची बरीच मुलं आहेत. पुण्यात कास्टचं सेपरेट ऑफिस आहे अदर दॅन हेड ऑफिस. त्यांचं गुजरात, दिल्लीमध्ये पण ऑफिसेस आहेत. सो वेगवेगळ्या ठिकाणी ते साधारण आता 8,000 मुलांना शिक्षणासाठी मदत करतात. दॅट्स वंडरफुल ऍक्च्युली. म्हणजे मी आता तोच विचार करतोय की आता आपल्या पुणेकर्स हा जो ग्रुप आहे, या पुणेकर्स ग्रुपमध्ये 700 मराठी लोक आहेत. ठीक आहे, म्हणजे जरी प्रत्येकाने $150 जरी काढले वर्षाचे, तरी आपण 700 मुलांची जबाबदारी घेऊ शकतो टू बी ऑनेस्ट एका वर्षाची. बरोबर, दॅट कुड बी अ बिग हेल्प. सो ह्या ऍक्च्युली इंटरव्ह्यू मधनं किंवा ह्या जो क्वेश्चन आन्सर सेशन मधनं मला पुणेकर्स जे आहेत ऑस्ट्रेलियामधले त्यांना हेच एक विनंती आहे की तुम्ही पण पाहिलं चेक करा या संस्थेची क्रेडिबिलिटी, आणि मे बी तुम्ही पण काही डोनेट करू शकता. $150 द्यायलाच पाहिजे असं काही नाही, राईट? इट कॅन स्टार्ट फ्रॉम $50, $100 डिपेंडिंग अपॉन हाऊ दे वॉन्ट टू स्पेंड मनी, राईट? तर त्यांचे वेगवेगळे प्रोजेक्ट्स आहेत. तुम्ही 150 चाइल्ड एज्युकेशन स्पॉन्सरशिप, म्हणजे तुम्ही ते चाइल्डची जबाबदारी घेता आणि त्यामधून त्याचा प्रवास चालू होतो. सो $150 तुम्हाला जर शैक्षणिक मदत करायची असेल तर. आता मध्ये मी स्पोर्ट्स स्कॉलरशिप चालू केल्या होत्या की वेगवेगळ्या नुसतं शिक्षणच नाही तर वेगवेगळ्या स्पोर्ट्समध्ये काही मुलं चांगली खेळत आहेत तर त्यांना काही आपल्याला मदत करता येईल का ऑन द सेम बेसिस की $150 पर इयर, आणि त्यांचं सगळं ट्रेनिंग मटेरियल म्हणा किंवा इक्विपमेंट्स. असं मी बॉक्सिंग हे स्पोर्ट्स धरून केलं होतं आणि त्याच्यात मला जवळजवळ 5-6 मुलं स्पॉन्सर करता आली आणि ती मुलं चांगल्या लेवलला बॉक्सिंग खेळू शकली आणि त्यांची पूर्णपणे ट्रेनिंगची जबाबदारी कास्टनी, ट्रेनिंग फीची जबाबदारी कास्टनी घेतली होती. सो असे जे ऍडहॉक प्रोजेक्ट्स आहेत त्यांना तुम्ही कास्टची मी इंट्रोड्यूस करून देऊ शकतो आणि तुम्हाला फक्त एक ईमेल द्वारे त्यांना मी इंट्रोड्यूस करून दिल्यानंतर तुम्ही त्यांची वेबसाईट बघू शकता आणि मी माझा
पर्टिक्युलरली कास्ट बरोबर 16 वर्षाचा प्रवास आहे, ज्याच्यामध्ये इतक्या मुलांना मी बघितलंय. त्याच्यात सगळ्यात समाधानाची बाब अशी आहे की हे तुझ्या माझ्यासारख्या लोकांनी चालू केले. सो आपल्याला त्याच्यामध्ये हेतू एकच आहे की माणसं घडवा, मुलं घडवा, आणि जी डिझर्विंग नाहीयेत, डिझर्विंग आहेत पण लकी नाहीयेत आपल्यासारखी, त्यांना पुढे अपॉर्च्युनिटीची एक अपॉर्च्युनिटी क्रिएट करून द्या. हे जे आहे ते मी 16 वर्ष बघतोय. त्यामुळे हेतू अजूनही पूर्णपणे माणसं घडवण्यामध्ये असल्यामुळे आपल्याला 100% ड्यू डिलिजन्स केला पाहिजे. परंतु माझ्या प्रवासात तरी मला असं दिसतंय की आज गेले इतकी मुलं आपण बघितली, आणि इतक्या मुलं आता ग्रॅज्युएट होऊन परत त्यांना मदत करतायत, तर हॅज टू बी सम मेरिट इन द organization to carry this since 1976. So it's really a 100%. good येस, येस. gesture. सो आता अजून एक टॉपिक जो आहे, आपलं जे बोलणं झालं होतं की अपार्ट फ्रॉम कास्ट, एक 40 वर्ष ओल्ड ट्रेडिशन ऑफ बॉक्सिंग यू ऑल्सो रिप्रेझेंट दॅट. तर तू एका क्लबचा मेंबर आहेस किंवा तुझ्या वडिलांनी एक क्लब चालू केला, त्याच्याबद्दल तू काही एक्सप्लेन करू शकशील? जरूर. म्हणजे माझे वडील आता नाही आहेत, 2011 ला गेले. परंतु त्यांनी 40 वर्ष पुण्यामध्ये बॉक्सिंग क्षेत्रामध्ये स्वतः खेळल्यानंतर कोचिंग केलं वेगवेगळ्या ठिकाणी. पहिले महाराष्ट्र मंडळामध्ये होते, नंतर ज्ञानप्रबोधिनीला काही वर्ष केलं, आणि 1982 ला त्यांनी MIGS, महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ गेम्स अँड स्पोर्ट्स, नेहरू स्टेडियमला त्यांनी हा क्लब चालू केला. आणि माझी प्रेरणा माझे वडील आहेत, आणि त्यांनी आज गेले ते खूप लवकर गेले, 66 वर्षाचे असतानाच गेले, परंतु त्यांनी जवळजवळ 1000 ते 1500 बॉक्सर्स घडवलेत. आणि घडवले का म्हणतो मी, कारण ज्यांना काहीही आयुष्यात होप्स नव्हती, की एकतर घरात खूप बिकट परिस्थिती, शैक्षणिक डोकं नसल्यामुळे तिथे जबाबदारी घेता येऊ शकली नाही किंवा शिक्षण घेता आलं नाही, परंतु काहीतरी टॅलेंट आहे, अशी मुलं त्यांनी फक्त ज्यांच्याकडे जिद्द आहे, काहीतरी करायचंय. आणि बॉक्सिंग हा स्पोर्ट्स असा आहे की तुमच्याकडे जर ती जिद्द असेल तर तुम्ही शिक्षण घेऊन त्यात आजच्या क्षेत्रात तर बॉक्सिंगला खूप चांगले दिवस आले. पण जेव्हा त्यांनी हा प्रवास 1982 ला चालू केला, तेव्हा ते स्वतःच बँकेमध्ये जॉब करायचे, पण 365 दिवस, इव्हन दिवाळीला सुद्धा ते त्या संध्याकाळी त्या क्लबला 6 ते 9 शिक्षण द्यायचे, आणि फुकट शिक्षण द्यायचे. आणि त्यांनी ही प्रेरणा मी त्यांच्याकडून घेतली की इतकी माणसं तुम्ही घडवू शकता, आणि फक्त तुमची इच्छा असेल तर. आणि त्यामुळे त्यांची जेव्हा अनफॉर्च्युनेटली ते गेल्या 2011 ला गेले, तेव्हा मी त्यांच्या विद्यार्थ्यांकडे गेलो, म्हटलं हे बघा, ही संस्था आहे, आपल्याला जर ही पुढे न्यायची असेल तर मला नक्कीच आवडेल आपण थोडीशी फी ठेवू मुलांसाठी, की अगदी फुकट नाही, पण तुम्ही वेळ देऊ शकाल का. तर त्यांनी पूर्णपणे सगळे पाठीशी होते, आणि ते म्हटले सरांचं नाव आपल्याला पुण्यामध्ये कंटिन्यू ठेवायचं आहे बॉक्सिंग क्षेत्रात. तर त्यांनी हा हातभार दाखवल्यामुळे मग मला पण उत्साह आला, आणि आज जवळजवळ 80 मुलं तिथे फक्त 200 रुपये म्हणजे $4 महिना ही शिक्षण आम्ही, आणि ह्या फी वरती आम्ही मुलं घडवतोय. आणि आता गेल्या 8 वर्षात वडील गेल्यानंतर एक मुलगी भारतासाठी खेळली, एक मुलगा आता रिसेंटली भारतासाठी खेळला, सिक्युरिटी गार्डचा मुलगा ज्याला घर नव्हतं, आकाश गोरखा म्हणून, तो आज भारतासाठी 17 वर्षाच्या आयुष्यात त्यांनी 5 वर्ष शिक्षण घेऊन आमच्याकडे भारतासाठी तो खेळला, आणि त्यांनी त्याच्या घरच्यांना आज 18व्या वर्षी पूर्णपणे सपोर्ट करण्याची स्कॉलरशिप पण मिळवली. तर हे परत एकदा तेच मी सांगू इच्छितो की हे माझा प्रवास खूप लहान आहे माझ्या वडिलांच्या पुढे, आणि ते प्रेरणास्थान असल्यामुळे मी ह्या दोन्ही क्षेत्रात आज काम करायची ऍटलिस्ट एक प्रेरणा घेऊन प्रयत्न करत आहे. आणि ती आपल्याला शिक्षण हे जेवढं महत्वाचं आहे तेवढंच
आज स्पोर्ट्समध्ये सुद्धा तुम्ही नाव करू शकता जर तुम्ही चांगले असाल तर. त्यामुळे मी हा प्रवास चालू केला. 8 वर्ष गेले आम्ही वडिलांच्या स्मृतीने प्रित्यर्थ टुर्नामेंट भरवत असतो पुण्यामध्ये आणि त्यामध्ये जवळजवळ 100च्या वरती बॉक्सर्स पार्टिसिपेट होतात. सो ती एक परंपरा अजूनही देवाच्या नशिबाने चालू आहे. सो सध्या कास्ट आणि मिक्स या दोन संस्थांवरती तू ऍक्टिव्हली काम करतोयस, डोनेशन्स कलेक्ट करतोयस किंवा स्पॉन्सरशिप करतोयस, राईट? Look, that's really nice thing. I think even Punekars will be impressed to see your journey, whatever your father started. किंवा जे डॉक्टर गोखल्यांनी कास्ट सुरू केली त्यांना त्याच्यावर नक्कीच डेफिनेटली इंटरेस्ट वाटेल. आय एम होपिंग की काहीतरी त्याच्यातनं डोनेशन्स येतील, कोणीतरी रेज करेल फंड फॉर अडॉप्टिंग अ चाइल्ड एज्युकेशन. सो नाउ बिफोर वी क्लोज द कॉल, डू यू वॉन्ट टू ऍड समथिंग मोर? कारण मी जेवढं मला प्रश्न विचारायचा होता डोक्यात जे पटकन आले त्याप्रमाणे मी गेलो. जे तू एक्सप्लेन केलं त्याच्यातनं मला जे सुचलं ते मी विचारत गेलो. पण तुला अजून काही पॉइंट्स मांडायचे आहेत का किंवा सांगायचे आहेत का लोकांना की हे पण ऍडिशनल पॉइंट्स आहेत की जे मी विचारलं नाहीत तुला? नाही, तू ऑलमोस्ट सगळा प्रवास कव्हर केलास. फक्त मला एवढंच कन्क्लूड करताना सांगायचं की आपण जिथून सुरुवात केली म्हणजे पुणे, महाराष्ट्र, भारत, कुठून आपण जर परत एकदा मागे वळून बघितलं तर आपण $1000 मध्ये सुद्धा शिक्षण झालेलं नाही आपलं एंटायर ग्रॅज्युएशन. सो मला एवढीच विनंती आहे लोकांना की आज त्या $1000 किंवा काही खूप कमी किमतीच्या शिक्षणाने आज आपल्याला 20, 30, 25 जे काय आपण वेगवेगळ्या देशांमध्ये सेटल्ड आहोत त्या शिक्षणाने आपल्याला हे दिवस घडवले. तर आपली एक थोडीशी नैतिक जबाबदारी आहे. तुम्ही काही करा, तुम्ही भारतात करा, तुम्ही ऑस्ट्रेलियात करा, तुम्ही कुठेही करा, पण ही नैतिक जबाबदारी आपली आहे की एखादं काहीतरी तुम्ही तुमच्या आवडीचा प्रोजेक्ट घ्या, पण त्यामध्ये तुम्ही जर तुमचा खारीचा वाटा देऊ शकला तर तुम्ही नक्कीच खूप चांगलं बघू शकता. इन द सेन्स की खूप चांगल्या मुलांना तुम्ही बघू शकता घडताना आणि ते समाधान खूप वेगळं आहे. त्याला पैशाची जोड नाही, त्याला तुमच्या स्वतःच्या यशाची जोड नाही. त्यामुळे तुम्ही नक्की ते करून बघा आणि 100% आपण भारताला किंवा आपल्या मायभूमीला जिथे कुठे तुम्ही आहात त्या पद्धतीने जर कॉन्ट्रीब्यूट करू शकलो तर नक्कीच आपल्याला एक वेगळं समाधान मिळू शकेल. सो आता बिफोर क्लोजिंग इट, असं इथे ऑस्ट्रेलियात की तू अकाउंट ओपन केलास का की ज्याच्यामध्ये फंड येऊ शकतील का डायरेक्टली तिकडेच ट्रान्सफर करायला पाहिजे कास्टमध्ये? हा चांगला प्रश्न विचारला, कारण माझं स्वप्न आहे कधीतरी होईल पूर्ण की स्वतःच एक चॅरिटी ओपन करायची, नॉट नेसेसरीली फॉर माय वर्क बट फॉर अदर प्रोजेक्ट्स वेअर लॉट ऑफ माय फ्रेंड्स आर वर्किंग इन डिफरंट प्रोजेक्ट्स. सो 100% जेव्हा मला ऑस्ट्रेलियामध्येच बेस असल्यामुळे कधीतरी मी ही चॅरिटी संस्था ओपन करेल ऑस्ट्रेलिया बेस्ड, जेणेकरून मला हा जो टॅक्सेशन चॅलेंज आहे किंवा जो ट्रान्सफरचा चॅलेंज आहे तो पार पाडता येईल. सध्या तरी माझं भारतात अकाउंट असल्यामुळे मी ते भारतातल्या अकाउंट मधून मॅनेज करत आलो आहे, पण इन द लॉंगर रन आय विल डेफिनेटली I have a dream to start my own charity to bring more friends, so and that will solve that problem. ओके. सो सध्या कोणालाही जर का कॉन्ट्रीब्युट करायचं असेल तर मग मे बी तिकडच्या बँकेचा काही अकाउंट नंबर आपण देऊया तिकडे आणि होपफुली पीपल विल कॉन्ट्रीब्युट देअर. सो आय एम रिअली होपिंग पुणेकर्स की तुम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युट कराल. आपण 700 लोक आहोत इथे, तर मे बी आपण 700 मुलांना स्पॉन्सर करायचा ट्राय करूयात. आणि नितीन, इट वॉज प्लेजर टॉकिंग टू यू. आय थिंक जर का तुला अजून काही ऍड करायचं नसेल तर लेट्स क्लोज द कॉल and we'll talk soon again. Thank you Ashish for having me. Thank you. Bye.